सो या लेक्चर पासून आपण आपला फोर्थ पार्ट फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन स्टार्ट करणार आहोत. ओके, यात एक महत्वाची हिंट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की इक्वेशन मध्ये जेवढे कॉन्स्टंट्स तेवढ्या ऑर्डरचं डिफरन्शियल इक्वेशन तुमचं फॉर्म होणार आहे. मी काय सांगितलं, कॉन्स्टंट्स in any equation will make that order of differential equation. समजा एकच कॉन्स्टंट असेल तर आपलं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म झाल्यानंतर किती ऑर्डरचं असेल ते एका ऑर्डरचं असेल. तीन कॉन्स्टंट्स असतील तर आपलं जे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म होईल ते थर्ड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन असेल. ओके, सो नंबर ऑफ कॉन्स्टंट्स इज इक्वल टू नंबर ऑफ ऑर्डर, हे कन्सेप्ट माहित पाहिजे. आणि सेकंड, जेवढे नंबर ऑफ कॉन्स्टंट्स तुमच्या इक्वेशन मध्ये असतील तेवढ्या वेळा तुम्हाला त्या इक्वेशनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे टू फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन. मी काय सांगितलं तुम्हाला, समजा दोन कॉन्स्टंट असतील एका इक्वेशन मध्ये तर तुम्हाला त्या इक्वेशनचा किती वेळा डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल, दोनदा. तर ते दोन्ही कॉन्स्टंट निघून जातील आणि तुम्हाला तुमचं काय मिळेल, डिफरन्शियल इक्वेशन. सो डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करणं म्हणजे जेवढे कॉन्स्टंट्स आहेत त्यांना काढून टाकणं असंही म्हणू शकतात तुम्ही. समजा एक कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट काढून टाका एकदा डेरिव्हेटिव्ह कडून, तर तुम्हाला तुमचं डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. ओके, एक बेसिक एक्झाम्पल पासून स्टार्ट करतो ज्याच्यात एकच कॉन्स्टंट असेल. लेट्स अज्यूम y इज इक्वल टू mx. y इज इक्वल टू mx इज आवर डिफरन्शियल इक्वेशन. ह्याच्यात कॉन्स्टंट किती आहेत, एकच कॉन्स्टंट आहे. सो इफ द नंबर ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू 1 then the what will be the order of differential equation. याचा डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म झाल्यानंतर ऑर्डर किती असेल, 1. ओके, सो ही पहिली कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. सेकंड, तुम्हाला आता याचं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं. दिस इज द फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सो याचं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एकदा डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. हे बघा, या y चा विथ रिस्पेक्ट टू x मी डेरिव्हेटिव्ह काढतो. dy बाय dx इज इक्वल टू y चा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह काढला. विथ रिस्पेक्ट टू x काढताना m तर कॉन्स्टंट आहे, m तर कॉन्स्टंट आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1, x चा डेरिव्हेटिव्ह 1 विथ रिस्पेक्ट टू x, x चा डेरिव्हेटिव्ह किती, 1. तुम्हाला याचे डेरिव्हेटिव्ह क्लिअर पाहिजेत पटकन. जर का mx चा डेरिव्हेटिव्ह काढतोय, m तर कॉन्स्टंट आहे, तर पहिले लिहून घ्या, उरला कोण, उरला x, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, तो 1. ओके, सो दिस इज आवर फर्स्ट स्टेप. या स्टेप मध्ये आपल्याला काय मिळालं, या स्टेप मध्ये आपल्याला ही m ची व्हॅल्यू मिळाली. बघा, या स्टेप मध्ये आपल्याला ह्या m ची व्हॅल्यू मिळाली. बास, काम संपलं. या m ची व्हॅल्यू फक्त इथे पुट करा. एलिमिनेट करणं म्हणजे काय, प्रत्येक वेळेला एलिमिनेट करणं म्हणजे त्याला घालवणं असं नाही, त्याला तुम्ही सबस्टिट्यूट करून पण घालू शकतात. ही m ची व्हॅल्यू ही आहे, ही व्हॅल्यू फक्त मी इथे पुट करतो, तर काय दिसेल मला, y इज इक्वल टू m. m काय आहे, dy बाय dx इंटू, हा तसाच, याला बदलायला नाही सांगितलं मी, याला बदला म्हटलं का नाही, फक्त m च्या जागेवर जी काय व्हॅल्यू आलेली इक्वेशन 1 मध्ये ती पुट करा. हे बघा, संपलं माझा आन्सर. दिस इज माय डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डर किती आहे, 1. मी काय म्हटलं होतं तुम्हाला की जेवढे कॉन्स्टंट तेवढं ऑर्डर, याची ऑर्डर किती आहे, 1. एकदा डेरिव्हेटिव्ह झालाय, फक्त नीट लिहून घेतो याला, dy बाय dx इज इक्वल टू, हा x इकडे जाईल, दॅट्स y बाय x. dy by dx is equal to, हा x तिकडे गेला, y by x. This is the differential equation. This is my differential equation of order 1. Why order is equal to 1? Because the constants, number of constant was equal to 1. So असा टाइप आहे हा, जेव्हा एक कॉन्स्टंट असतो. अजून एखादा क्वेश्चन बघूया याच्याबद्दल. आता ह्याच्यात नंबर ऑफ कॉन्स्टंट्स किती आहेत, याच्यात पण नंबर ऑफ कॉन्स्टंट एकच आहे. या 4 ला कॉन्स्टंट म्हणू नका, हा 4 आपला कॉन्स्टंट नाही. मी कॉन्स्टंट अबाउट a b c m या कॉन्स्टंट बद्दल बोलतोय. हा 4 हा आपला कॉन्स्टंट आहे, हा जस्ट एक नंबर आहे. सो हाऊ मेनी कॉन्स्टंट्स आर देअर इन दिस इक्वेशन, ओनली 1 कॉन्स्टंट. कोण आहे तो, c. सो मी याचं डिफरन्शियल इक्वेशन कसं फॉर्म करणार, याचा एकदा डेरिव्हेटिव्ह काढू. नीट ऑब्झर्व करायचा, डेरिव्हेटिव्ह कसा काढतोय. y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, तर पहिले y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह येणार 2y, y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह येणार 2y आणि मग dy बाय dx. दिस इज द चेन रूल. हा चेन रूल आहे. y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह आधी इथे फक्त y होता,
म्हणून डीवाय बाय डीएक्स आला. इथे वाय स्क्वेअर आहे म्हणून वाय स्क्वेअरचा आधी डेरिव्हेटिव्ह काढा जो आहे 2y, मग y चा डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू सी कॉन्स्टंट. सी कॉन्स्टंट नीट ऑब्झर्व करा, सी आलाय कॉन्स्टंट. 4 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 4 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटच आहे, 4 पण कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता बऱ्याच मुलांना डेरिव्हेटिव्हचे कन्सेप्टच क्लिअर नसतात. हा सी कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0 का नाही आला आणि या 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 का आला? कारण हा सी मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. मल्टिप्लिकेशन वाले कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह काढायचे नसतात, ते कॉमन काढायचे असतात. हा सी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय ना, मग बाहेर काढा. बट हा 4 ह्याला ऍडिशन मधले आणि सबस्ट्रॅक्शन मधले घ्यायचे असतात. सो ह्याचा अज्युम करा, 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह, e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 e raised to 2x. सो फर्स्ट स्टेप तुम्ही सगळे डेरिव्हेटिव्ह तुमचे पाठ करा. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन क्लिअर नसतील तर हा डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला जमणारच नाही. फर्स्ट स्टेप स्टार्टिंग विथ M2, तुम्ही सगळ्यात पहिले डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे बेसिक फॉर्म्युले सगळे पाठ करा. आता यातनं मला काय मिळालं पाहिजे? मी यातनं काय सांगितलं होतं? यातनं मला मिळाला M, तसे यातनं मला मिळेल C. बघा C काय असेल? हा जो पार्ट आहे हा इथे खाली घेतो, दॅट इज 2y dy बाय dx डिवायडेड बाय 2 e raised to 2x. समजतंय? हा 2 e raised to 2x फक्त ते डिवाइड बाय गेलं तर मला C मिळेल. हा 2 कॅन्सल. दिस विल बी माय इक्वेशन नंबर 1. ज्याच्यात मला काय मिळाला? मला मिळाला C. या C चं काय करू? हा C उचला आणि फक्त इथे पुट करा. आन्सर संपलं. सगळ्यात सोपा टाईप असतो जेव्हा ऑर्डर 1 असते ना, एकदा डेरिव्हेटिव्ह काढा, कॉन्स्टंट परत पुट करा, आन्सर संपलं. सीच्या जागेवर ठेवलं, ब्रॅकेट तसाच, ब्रॅकेट बदलायचा नाही. काय कॅन्सल होत आहे का? हे बघा, हा वाय कॅन्सल झाला. हा वाय स्क्वेअर होता म्हणजे 2 वाय आहेत, इथे 1 वाय आहे, वाय वाय कॅन्सल. हा e raised to 2x इथे मल्टिप्लाय करतो तर काय होईल? y e raised to 2x, या e raised to 2x ने तिथे मल्टिप्लाय केलं, y e raised to 2x इज इक्वल टू dy बाय dx 4 प्लस e raised to 2x. डिफरन्शियल इक्वेशन संपलं. किती डिग्री झाली डिफरन्शियल इक्वेशनचा? ऑर्डर किती झालं? 1. कॉन्स्टंट किती होता? 1. किती वेळ डेरिव्हेटिव्ह काढला? एकदा. या 3 टर्म्स मी प्रूव्ह करतोय. ओके, सो एकदा जर का एकच कॉन्स्टंट असेल तर खूप सोपा क्वेश्चन असतो, फ्लोचार्ट तोच राहतो आपला. एकदा डेरिव्हेटिव्ह काढा, कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड करा, ती व्हॅल्यू परत क्वेश्चन मध्ये पुट करा, आन्सर संपला. ओके, then the next one more, y is equal to a cos x plus 3. y is equal to a cos x plus 3. किती कॉन्स्टंट आहेत? एकच आहे, a. हा 3 हा कॉन्स्टंट नाहीये, सो कॉन्स्टंट इज ओनली a. सो तेच स्टेप्स, त्याच काही बदलत नाही मी. स्टेप नंबर 1, डेरिव्हेटिव्ह काढा. बोला, ए कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन वाला कॉमन काढायचा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस 3. कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन एक्स प्लस 3 चा तर काही येणार नाही, जो एक्स प्लस तसाच ठेवलेला. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. आता मी स्टेप नंबर 1 सांगितल्यानंतर स्टेप नंबर 2 काय सांगितली होती? कॉन्स्टंट बाहेर काढा. म्हणजे ए काय येईल? dy बाय dx डिवायडेड बाय, हे बघा अख्खाच्या अख्खं, मायनस साइन एक्स प्लस 3. सो आय होप यू अंडरस्टँड मी काय करतोय. प्रत्येक क्वेश्चन मध्ये तेच करतोय. ए घेतला, बाकी खाली घेऊन टाकलं. हा झालं माझं इक्वेशन 1. आन्सर संपलं. बघा, हे इक्वेशन 1 फक्त वर ठेवून द्या, आन्सर संपलं. y इज इक्वल टू dy बाय dx अपॉन मायनस साइन एक्स प्लस 3 इंटू कॉस एक्स प्लस 3. हा जो अख्खा पार्ट आहे हा फक्त ए च्या जागेवर ठेवून दिला, बाकी तेच, बाकी बदललं नाही. ओके, आता फक्त एक छोटस ऑब्झर्वेशन, कॉस एक्स प्लस 3 अपॉन साइन एक्स प्लस 3.
तुम्हाला माहिती पाहिजे साइन अपॉन कॉस असतं टॅन आणि कॉस अपॉन साइन असतं कॉट. सो हे इक्वेशन जर पुढे नेलं मी dy बाय dx हा मायनस साइन वर जाईल. सो इट्स dy बाय dx आणि कॉस अपॉन साइन कॉट x प्लस 3. जर का तुम्ही ऑनलाईन एक्झाम देत असाल हे तुम्हाला मिळणारच नाही. तुम्हाला ऑप्शन मध्ये कॉट असेल, तुम्ही हे घेऊन काय करा. सो याचा तुम्हाला एक बेसिक पुढचा नियम माहिती पाहिजे की कॉस अपॉन साइन इज कॉट. सो हे आपला आन्सर रेडी. हा मायनस इकडे जाऊन प्लस करतो. सो y प्लस dy बाय dx cot x plus 3 is equal to 0. This is my first order differential equation. So आपण फर्स्ट ऑर्डरचे सगळे बघितलेले आहेत. आपण आता सेकंड ऑर्डर कडे जाऊया. सो सेकंड ऑर्डर मध्ये तुम्हाला काय करायचंय, तेच करायचंय, फक्त दोनदा डेरिव्हेटिव्ह काढून करायचं. आपल्याला कॉन्स्टंट्स एलिमिनेट करायचे, दोनदा डेरिव्हेटिव्ह काढून. सो y इज इक्वल टू a sin t प्लस b cos t असं आपल्याला इक्वेशन आहे. आपल्याला दोनदा डेरिव्हेटिव्ह करायचं आणि ए बी एलिमिनेट करायचं. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कुठल्या कुठल्या प्रकारे आपण करू शकतो ते दाखवतो. सगळ्यात पहिले एकदा डेरिव्हेटिव्ह काढा dy बाय dt. आता मी विथ रिस्पेक्ट टू t का काढतोय, बिकॉज इट्स साइन t आणि cos t. कॉमन सेन्स वापरा. जर का विथ रिस्पेक्ट टू x काढला तिथे xच नाही. सो यू शुड अंडरस्टँड की आता विथ डिपेंडंट व्हेरिएबल कोणते आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल कोणते. सो dy बाय dt आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह काढतो, सो सगळ्यात पहिलं एक कॉन्स्टंट मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. सो एक कॉन्स्टंट साइन टीचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, साइन टीचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस टी प्लस बी कॉन्स्टंट कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह किती आला मायनस साइन टी. ए कॉस टी प्लस बी कॉसचा मायनस साइन टी. हे इक्वेशन नंबर 1 तयार झालं. आता यातनं काही एलिमिनेट करता येते का बघा जरा. हा ए साइन टी, हा ए कॉस टी, बी कॉस टी, बी साइन टी, काहीच एलिमिनेट करता येत नाही. ओके, काही प्रॉब्लेम नाही. दुसरा डेरिव्हेटिव्ह काढ. सो इट विल बी डबल डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू ए तसाच कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन टी प्लस बी तसाच मायनस साइन टीचा डेरिव्हेटिव्ह येणार मायनस तसाच साइन टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी. दिस इज माय इक्वेशन नंबर 2. आता काही आपल्याला सबस्टिट्यूट करता येते का बघा, नीट ऑब्झर्व करा. ए साइन टी हा मायनस एक्स्ट्रा आहे. बी कॉस टी हा मायनस एक्स्ट्रा आहे. मग काय करूया आपण, फक्त मायनस बाहेर काढूया. या अख्ख्या याच्यातनं मायनस जर का बाहेर काढलं, हा मायनस आणि हा मायनस, तर आत काय काय उरेल ए साइन टी प्लस बी कॉस टी. And what is this? This is the equation. Question काय a sin t plus b cos t म्हणजे काय y. सो याला मी अख्ख्याला काय लिहू शकतो, दिस इज माय y. सो फायनल आन्सर विल बी d square y by dt square is equal to minus y. Okay, hence d square y by dt square plus y is equal to 0. हा मायनस वाय फक्त इकडे जाऊन प्लस केला. हा एक सोपा टाइप आहे. ओके, ऑब्झर्व करा की काही सबस्टिट्यूट करता येतंय का. हा टाइप नंबर 1 आहे ज्याच्यात सबस्टिट्यूट होतं. एक टाइप नंबर 2 आहे ज्यात सबस्टिट्यूट होणार नाही, तो आपण बघूया. हा अजून एक टाइप आहे ज्यात सबस्टिट्यूट होत आहे. आय एम सॉरी, चेक करा. 90. हा क्वेश्चन खूप कन्फ्युजिंग आहे, बट जर का तुम्ही व्यवस्थित सॉर्ट करून सॉल्व कराल एकदम सोपा क्वेश्चन आहे. बघा, ऑब्झर्व डी वाय बाय डी टी इज इक्वल टू, आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कॉन्स्टंट ए, हा आपला ए कॉन्स्टंट आहे बाहेर. हा युव्ही रूलनी सॉल्व्ह करायला लागेल. इथे एक्सपोनेन्शियल, इथे कॉस, दोघंही व्हेरिएबल्स आहेत. सो सॉल्विंग बाय युव्ही रूल पहिला तसाच
दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 3 साइन -3 sin 3t+b. कसा आला सांगतो, नीट ऑब्झर्व करा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 3t+b, 3t+b तसाच इंटू हा 3. आपण जेव्हा कॉस ए एक्स प्लस बी चा करतो तेव्हा ए नी मल्टिप्लाय करायला लागते ड्यू टू चेन रूल. सो या 3 ने मी मल्टिप्लाय केलं. सो कॉसचा मायनस साइन आणि हा 3 म्हणून -3 sin 3t+b. पहिला बेसिक क्वेश्चन विचारायचा राहिला की किती कॉन्स्टंट्स आहेत. एक कॉन्स्टंट आहे ए आणि एक कॉन्स्टंट आहे बी. सो दोन कॉन्स्टंट आहेत. ओके, लक्षात ठेवा. सो पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? e⁻90 चा -9 e⁻90 -9 e⁻90 हे सगळं मल्टिप्लाय करून मी सॉर्ट करून घेतो. हा येईल -3a e⁻90 sin 3t+b. सगळं मल्टिप्लाय केलं. सेम हे सगळं मल्टिप्लाय करतो a सोबत, तर येईल -9 हा a e⁻90 cos 3t+b. cos 3t+b. आता काही सबस्टिट्यूट होणार का आहे का? हे इथे सबस्टिट्यूट होत आहे का? इथे तर कॉस आहे, इथे साइन आहे, सबस्टिट्यूट नाही होणार. बट इथे होत आहे का? हा बघा, a e⁻90 cos 3t+b सबस्टिट्यूट झालं. सो मी ह्या अख्ख्याला काय लिहितो आता? हा बघा, हा क्वेश्चन y. So this was dy by dt. Therefore, dy by dt is equal to -3a e⁻90 sin 3t+b minus -9. याला बदललं नाही, but this whole equation is my y. This whole equation is my y. आता हा y पहिला स्टेप तिकडे घेऊन जायचा म्हणजे इक्वेशन सोपं होऊन जातं. इक्वेशन असं होईल dy by dt plus 9y is equal to -3a e⁻90 sin 3t+b. sin 3t+b. आता बघा, जेवढा हा क्वेश्चन होता तेवढाच क्वेश्चन आला. एवढं मोठं इक्वेशन आपलं फॉर्म झालं, पण सबस्टिट्यूशन मध्ये एवढंच राहिलं. ओके, परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढा. मी काय सांगितलंय, दोनदा डेरिव्हेटिव्ह काढायचे का? दोन कॉन्स्टंट्स आहेत. सो d²y बाय dt² प्लस याचा डेरिव्हेटिव्ह प्लस 9 कॉन्स्टंट, 9 झाला आपला कॉन्स्टंट. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dt, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dt इज इक्वल टू. सो लेफ्ट हँड साइडचा डेरिव्हेटिव्ह संपला. आता राईट हँड साइडचा डेरिव्हेटिव्ह बघा. कॉन्स्टंट काय काय आहे? -3a कॉन्स्टंट आहे, -3a कॉन्स्टंट आहे ब्रॅकेट मध्ये. याचा डेरिव्हेटिव्ह परत uv रूल, पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. कॉसचा डेरिव्हेटिव्ह आपला साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो cos 3t+b, साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो cos 3t+b इंटू 3. जसं मगाशी इंटू 3 केलं होतं तसं आता इंटू 3 करावं लागेल मला. सो हा झाला पार्ट नंबर 1 प्लस पार्ट नंबर 2. पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा तसाच म्हणजे साइन 3t+b तसाच आणि e⁻90 चा डेरिव्हेटिव्ह -9 e⁻90 -9 e⁻90. बस दोनदा डेरिव्हेटिव्ह झाले ना. आता आपला आन्सर ऑलमोस्ट संपत आलेला आहे. फक्त सबस्टिट्यूशन करायचं आपल्याला, सबस्टिट्यूशन. ओके, नीट ऑब्झर्व करा. आपल्याकडे a आहे e⁻90 आहे, cos 3t+b आहे y. हा बघा, a -90 cos 3t+b हे तीन जे आहेत ना, 1 2 आणि हा 3, या तिघांना जर मी मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल? y. मला काय मिळेल? y. आणि दुसरं हा a, हा बघा, हा -3a, हा -3a, हा sin 3t+b आणि हा e⁻90. हा बघा, हा आहे -3a sin 3t+b आणि e⁻90. सो हे जर अख्खं ब्रॅकेट तुम्ही ओपन केलं ना तर तुम्हाला दोन सबस्टिट्यूशन मिळणार आहे. पहिलं सबस्टिट्यूशन आहे y
आणि दुसरा सबस्टिट्यूशन आहे हा वाला ब्रॅकेट, दॅट इज dy बाय dt प्लस 9y. सो हे दोन सबस्टिट्यूशन मी डायरेक्ट करतोय, नीट ऑब्झर्व करा. हे मधले लाईन काढायला लागेल. ओके, मी हे ओपन करतोय, मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल याची. डी स्क्वेअर वाय बाय डी टी स्क्वेअर प्लस 9 dy बाय dt इज इक्वल टू, ब्रॅकेट अख्खं ओपन करूया, हे होईल -3a e रेस टू -90, सॉरी हा 3 पण आहे ना, 3 3 जा 9, सो हा झाला -3 इंटू 3, बघा -3 इंटू 3 e रेस टू -90 आणि cos 3t प्लस b. ही झाली स्टेप नंबर 1. आता यांनी पुढच्याला मल्टिप्लाय केलं तर परत -3a इंटू हा बघा हा -9 आणि उरलं कोण, e रेस टू -90 साइन 3t प्लस b. सो थोडक्यात मी काय मल्टिप्लाय केले, सगळे ब्रॅकेट्स ओपन केलेले आहेत. आता फक्त सबस्टिट्यूशन करतो. सबस्टिट्यूशन हे बघा, हा a e रेस टू -90 आणि cos 3t प्लस b, हा कोण आहे आपला y. आणि जर हा बघाल -3a आणि हा कोण आहे, तर हा आहे आपला dy बाय dt प्लस 9y. सो फायनल सबस्टिट्यूशन डी स्क्वेअर y बाय dt स्क्वेअर प्लस 9 dy बाय dt इज इक्वल टू, हा -3 तर तसाच राहील आणि हा अख्खा झाला y -9, हा -9 तसाच राहील आणि जे उरलेल्या टर्म्स आहेत तो असणार हा बघा dy बाय dt प्लस 9y. सो माय कॉन्स्टंट्स आर गॉन, एकही कॉन्स्टंट दिसत नाही तुम्हाला इथे आणि फक्त आता राहिले सगळं इकडे इकडे अख्खं. सो नीट ऑब्झर्व करा, हा 9 हा 3 आणि हा 9 9 जा. सो हे ओपन करूया आपण ब्रॅकेट, डी स्क्वेअर वाय बाय dt स्क्वेअर प्लस 9 dy बाय dt इज इक्वल टू -3y minus 9 dy by dt minus 9 9 जा 81y, 9 9 जा सॉरी. सो फायनल आन्सर आपलं येईल डी स्क्वेअर वाय बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू, सॉरी हा 9 आणि हा 9 इकडे, सो इट विल बिकम प्लस 18 dy बाय dt. ओके, आणि काय उरलंय, सॉरी हा इथे -3 इंटू 3 हा -9 यायला पाहिजे. आय एम सॉरी, -3 इंटू 3 हा -9 यायला पाहिजे होता. सो दिस वॉज -9 आणि -9 -81 इज प्लस 90y इज इक्वल टू 0. सो हे झालं आपलं फायनल डिफरन्शियल इक्वेशन, ज्याची ऑर्डर किती आली, ऑर्डर आली आपली 2 का होती, कारण ए आणि बी दोन कॉन्स्टंट होते, दोन कॉन्स्टंट म्हटलं दोन ऑर्डरचं इक्वेशन आलं पाहिजे. सो दिस इज माय सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. सो हे क्वेश्चन किचकट आहे, बट तुम्हाला हा क्वेश्चन 4 मार्काला 5 मार्काला किंवा ऑनलाईन मध्ये 2 मार्काला अर्ध विचार, आता ऑनलाईन असेल त्याचा अर्धच येईल, थेरी असेल तर हे अख्खा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला लागणार आहे, ज्या वर्थ आहे तो 4 आणि 5 मार्काला. ओके, सो ही कन्सेप्ट क्लिअर ठेवा, डेरिव्हेटिव्ह काढा, फक्त ब्रॅकेट्स ओपन करा आणि सबस्टिट्यूशन करा, एवढंच काम तुम्हाला याच्यात करायचं. सो अजून मी पुढच्या लेक्चरमध्ये काही सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डरचे डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचे कसे हे दाखवेन. थँक्यू.